जलगांव शहर के मेहरून इलाके में पुराने विवाद को लेकर दो गुट आपस में भिड़ गए। देखते ही देखते विवाद इतना बढ़ गया कि दोनों ओर से हाथापाई शुरू हो गई। शुरुआती जानकारी के मुताबिक दोनों पक्षों के आमने सामने आने से माहौल तनावपूर्ण हो गया और मामूली पत्थरबाजी की भी खबर सामने आई। हालांकि पुलिस का कहना है कि पत्थरबाजी नहीं बल्कि केवल हाथापाई हुई है। इस पूरी घटना में 2 लोग घायल हुए हैं, जिनमें से एक को अस्पताल में भर्ती कराया गया है। सर, मेरून परिसरामध्ये किरकोळ दगडफेक झाल्याचा प्रकार घडलेला आहे. नेमकी काय घटना आहे? आज दगडफेक वगैरे नाही आहे ती. त्यामध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून एक मारामारी झालेली आहे छोटीशी. असं काही 2 गट तट किंवा मोठी दगडफेक असं काही प्रकार नाही आहे. हो, आज बंदोबस्तच होता सगळीकडे. त्यामुळे त्या ठिकाणी महादेव मंदिरच्या ठिकाणी आमचे 10 पोलीस फिक्स पॉईंटसाठी नेमलेले होते. त्यामुळे पोलीसही त्या ठिकाणी लगेच उपस्थित होते. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, त्याप्रमाणे कारवाई करत आहोत. हा असा काही 2 गटातटाचा नाही, एक वैयक्तिक भांडणाचा वाद आहे. घराचं गेट तुटलेलं आहे, त्याप्रमाणे गुन्हा दाखल करत आहोत. यामध्ये कोणी राजकीय व्यक्तींचं आहे का? नाही, तसं घरातले 6 लाख रुपये चोरीला गेले. नाही, असं काही प्रकार नाही. असं काही प्रकार नाही. काय वातावरण आहे? एकदम शांतता आहे. काही त्याचे परिसरात अशी लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन नाहीये आणि भरपूर प्रमाणात पोलीस फोर्स उपलब्ध आहे. तर लाईट बंद करून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती. असं काही प्रकार नाही. घटना की सूचना मिलते ही पुलिस बल ने मौके पर पहुंचकर भीड़ को तितर बितर किया। इलाके में शांति बनाए रखने के लिए भारी पुलिस बंदोबस्त तैनात कर दिया गया है। लेकिन हंगामा यही नहीं रुका। कार्रवाई की मांग को लेकर MIDC पुलिस स्टेशन के बाहर दोनों गुटों के समर्थकों की भारी भीड़ जमा हो गई। स्थिति को नियंत्रण में रखने के लिए प्रशासन को दंगा नियंत्रण पथक यानी RCB के जवानों को तैनात करना पड़ा। इस मामले ने अब राजनीति मोड़ ले लिया है। पूर्व पार्षद अशोक लाडवंजारी ने पार्षद सुनील महाजन पर गंभीर आरोप लगाए हैं। जब पत्रकारों ने सुनील महाजन से प्रतिक्रिया जानने की कोशिश की तो उन्होंने इसे छोटी सी घटना बताते हुए जवाब देने से मना कर दिया। वहीं अशोक लाडवंजारी ने पुलिस की कार्यशैली पर भी बड़े सवाल खड़े कर दिए हैं। आज जी घटना झाली त्या ठिकाणी स्वतः मी पण स्पॉटवर नव्हतो, परंतु जी माहिती मिळाली ते ऐकून एक थरारासारखं आहे. पोलीस काही 2 दिवसापूर्वी काही गुन्हा दाखल झालेला होता. त्या गुन्ह्यात अद्यापर्यंत कारवाई झाली नाही. परंतु त्याचा एक असं एका जणाने सांगितलं की तेजस वाघला आम्हाला मारणं आहे, त्या जटी असेल त्यांच्यासाठी यावा. तर असं कोणी मेसेज दिला आणि तो तेजस भेटायला गेला किंवा माझं कारण काय की मला मारायचं म्हणतात. त्या निमित्तानं गेला आणि तिथे कोणी नव्हतं, तो घरी आला. पण घरी आल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. त्यांच्या असताना घरात घुसून घराची नासधूस केली. बाहेर गेट होते, गेट तोडफोड झाली. घरातल्या महिलांना सुद्धा मारलं, बाहेरच्या ज्या महिला होत्या त्या महिलांना सुद्धा मारलं. पोलीस असताना सुद्धा जर असा अन्याय होत असेल तर हे कुठेतरी दुर्दैव आहे. आम्ही स्वतः नंतर आल्यानंतर मी स्वतः आव्हाड साहेबांशी बोललो, भेटलो की साहेब आपण माहिती घ्या, जर खरंच गुन्हे झाला असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे, जो आरोपी असेल त्याला अटक केली पाहिजे. परंतु या ठिकाणी आव्हाड साहेबांनी असं कुठल्याही प्रकारचं ठिकाणी सहकार्य केलं नाही. त्यामुळे हा वाद बोलवला. आव्हाड साहेबांनी जर तिथे समझोता केला असता की दोघं पार्टीला एकत्र बोलवलं असतं तर हा विषय मिटला असता. परंतु त्या ठिकाणी महिलांना मारवा नव्हते. महिला तक्रार द्यायला आलेल्या आहे. त्या महिलांच्या जो मेन तक्रारदार आहे त्याला 2 तास झाले बसवून ठेवलेलं आहे. परंतु जे तक्रार आता कुठे घेतल्या गेलेली आहे. परंतु असं जर MIDCत होत असेल तर हे दुर्दैव. हे आपल्या जळगाव शहराचे भाग क्रमांक 14 मधून नगरसेवक सुनील महाजनचे कार्यकर्ते होते. मागेही त्यांनी असं 2 दिवसापूर्वी तक्रार दिली होती. अजून 224चा गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु अजूनही त्याच्यावर त्या कार्यकर्त्यावर साधी कारवाई सुद्धा झालेली आहे. परत तेच कार्यकर्ते आज त्या ठिकाणी घरी जाऊन मारहाण केली आणि पोलीस असताना. आणि माझं एक म्हणणं आहे की या ठिकाणी जर आव्हाड साहेबांनी जर प्रकरण तिथेच मिटवता आलं असतं, परंतु आव्हाड साहेबांची भाषा बोलण्याची फार उद्धटपणाने सर्व नागरिकांच्या समोर सांगता की तुमच्याकडनं जेवण ते करा, मला मी पोलीस स्टेशनला जाऊन काही बी करा. हे कुठले सुनील महाजनच्या घरी CCTV कॅमेरे आहे. सुनील महाजनच्या आताच नाही बऱ्याच दिवसापासून ते कॅमेरे आहे
अगोदर कार्यकर्ता त्या ठिकाणी गेला असेल तर त्या ठिकाणी काय CCTV कॅमेरे चेक करावं. जर तिच्या घरी काही त्याची चोरी झाली असेल, त्याचं काही म्हणणं असेल तर त्याच्यावर तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मताचा मी पण हे आहे. जर काही नसताना आरोप करत असेल तर मी पण म्हणे की उद्या माझ्या घरातून 10 लाख रुपये घेऊन गेला सुनील महाजन, याला अर्थ आहे का? आणि आता आम्ही गणापुरे साहेबांना या ठिकाणी आवाहन करतो किंवा MIDCतून आव्हाड साहेबांची बदली करावी. तर आम्ही आता इथून आम्ही बी आता आहे. गणपती उठायच्या वेळेस मुलांचा गुलाल न फेकण्याचा काही सहभाग नसताना तुम्ही त्यांच्यावरती आरोप लावले. आमचे मुलं आमच्या घरात असताना त्यांचं बॅनर सापडलं फक्त, तर त्यांच्यावरती आरोप लावून त्यांच्यावर इन्क्वायरी केली. आणि आता हे महिला आल्यात केस करायला आणि आमच्या पोरांना केलं की तुम्ही लगेच काही ना काही त्याच्यावरती करायचं. तेव्हा केस घेतले नाही, आता केस आणि आता पुन्हा तसं आमच्या मुलांचा काही दोष नसताना म्हणजे तुमच्या मुलांना तुम्ही काही करू शकत नाहीत का? त्यांच्या पोरांना करा तुम्ही तसं दाखवा ना काही शाळा त्यांना. आमच्या पोरांना एवढे काय गुन्हे केले, काय गुन्हे केले त्यांना? मी हे उद्या अधिवेशन चालू आहे. मी हा विषय नाथाबुंगला हा विषय सांगितला आजचा कंडिशनचा. आणि नाथाबुंगला मी सांगितलं मागची काय घटना होती. आणि त्यांनी उद्या मला सूचना दिली की मी हा विधान परिषदेमध्ये यांचा विषय माझा काढला. देर रात तक पुलिस दोनों पक्षों की शिकायतें सुनकर मामला दर्ज करने की प्रक्रिया कर रही थी। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज़, जलगांव।